नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनालायझरचं ॲप डाउनलोड करा. बऱ्याच दिवसाच्या नंतर परत एकदा महाराष्ट्रातल्या घंटा तज्ज्ञांना वाचा फुटलेली आहे आणि त्यांनी पोपटासारखं बोलायला सुरुवात केलेली आहे. नावं मी काही त्यांची घेत नाही, पण अफीम पिऊन काही ते बडबड करत असावेत अशी जी असीम ऊर्जा ज्यांच्या बोलण्यातून ओसंडत असते, त्यांनी एक असं वक्तव्य केलेलं आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेनेच्या म्हणजे शिवसेना पक्ष म्हणून जो एक वाद 3 वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांनी पक्ष सोडल्याच्या नंतर निर्माण झाला होता. पक्षाचं नाव कोणाकडे असावं, चिन्ह कोणाकडे असावं, तर तो आता 15 सप्टेंबरच्या नंतर त्याची तारीख आहे. आणि त्याच्या संदर्भात वक्तव्य करताना घंटातज्ञ असं म्हणतात की महिन्याभरामध्ये एकनाथ शिंदे यांचं पक्ष म्हणून अस्तित्व संपतं. आता एखादा माणूस मोदी द्वेषाने, भाजप द्वेषाने, संघ द्वेषाने किती आंधळा होऊन बसतो त्याचं बाकीचे तर खूप उदाहरण आहेत. आत्ताचं हे ताजं उदाहरण. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे गटनेते होते. शिवसेनेचा जो गट विधिमंडळात म्हणजे फक्त विधानसभेमध्ये, विधान परिषद नाही, त्याचे गटनेते स्वतः एकनाथ शिंदे होते. 1. 2. एकनाथ शिंदे हेच्या बरोबरीनं तेव्हा पक्षातील एकूण 56 आमदारांपैकी 40 आमदार होते. म्हणजे बहुमतही त्यांच्याकडेच आहे असं समजा की त्यांनी त्या गटाची बैठक बोलवलेली, त्याला इतके आमदार हजर आहेत. जेव्हा ते गटनेते आहेत त्यांना अधिकार पण आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा, ह्याच्यावरचा वाद म्हणजे कोर्टात गेले, काय झालं हे पण एक वेळ बाजूला ठेवूयात आपण. कोर्टबाजी चालत राहते, निकाल उशिरा येतील. त्या सगळ्या कालखंडामध्ये जून 2022 पासून ते नोव्हेंबरला निवडणुका होईपर्यंत एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. एकनाथ शिंदेंनी काय आणि कसा पक्ष वाढवला, मोठा केला, कार्यकर्त्यांना भेटी दिल्या, पक्षात चैतन्य पसरले, हे नुसतं सांगणं सोडा. महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक झाली. त्या निवडणुकीमध्ये लोकांनी, घंटातज्ञ असं म्हणतात म्हणायच्या आधी की मी लोकांचा कसा प्रतिनिधी आहे, लोकशाही वाचवण्याच्यासाठी, म्हणून तेव्हा ते सर्वोच्च न्यायालयात गेले होते. मग ज्या लोकांसाठी म्हणून तुम्ही गेले होते त्या लोकांनी एकनाथ शिंदेच्या नावावरती जो पक्ष आहे त्याचं जे चिन्ह आहे त्याला मतदान केलं होतं आणि त्यांचे आता परत एकदा 57 आमदार निवडून दिले. त्यांचे 8 खासदार लोकसभेमध्ये निवडून दिले. जेव्हा जेव्हा शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदेची शिवसेना यांची समोरासमोर लढाई झाली, त्याच्यात सगळ्यात जास्त मतं एकनाथ शिंदेला मिळाली. हे सगळं चित्र समोर असताना घंटातज्ञ असं विधान करतात की 15 सप्टेंबर नंतर पक्ष म्हणून एकनाथ शिंदे संपतील. असं ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे जरी गृहीत धरलं की समजा एकनाथ शिंदेकडे ते चिन्ह नाही राहिलं, दुसरं चिन्ह राहील, दुसऱ्या चिन्हावरती ते उभे राहतील, आज त्यांचं पक्ष म्हणून अस्तित्व संपेल. हे जे तुम्ही दावा करायला लागला ते कशाच्या आधारावरती? वकिलीचा तर्क मी बाजूला ठेवतो, ते प्रत्यक्ष न्यायालयामध्ये सिद्ध होईल. यापूर्वी झालेले बरं का. यापूर्वी जेव्हा जेव्हा ह्यांनी स्टे मागितला तेव्हा मिळालेला नाहीये. गेले 3 वर्षापासून हे चिन्ह आणि नाव एकनाथ शिंदेकडेच आहे. आणि त्यांनी जी लिटमस टेस्ट म्हणतो, अग्निपरीक्षा म्हणतो, बहुमताची, जनमताची द्यावी, ती पण त्यांनी दिली. त्यांनी लोकसभेमध्ये दिली, त्यांनी विधानसभेमध्ये दिली आणि आज ते प्रत्यक्ष सत्ताधाऱ्यांमध्ये आहेत, उपमुख्यमंत्री पदावरती आहेत. एवढं सगळं असताना सुद्धा जेव्हा तुम्ही असं म्हणता की ते पक्ष म्हणून अस्तित्व संपेल, त्याच्यातून दिसतं फक्त एकच, तुम्हाला तर घटना काय कळते की नाही, घंटातज्ञ त्याच्यामुळे जे उपासना म्हणलं जातं ती गोष्ट वेगळी, पण तुम्हाला साधा तर्कही कळायला मार्ग नाही. सर्वसामान्य जनतेचं जे मत आहे, सर्वसामान्य जनमताचा जो कौल आहे, तोही तुम्हाला कळायला मार्ग नाही. मी तुम्हाला परत एकदा सांगतो, 2019चे निकाल लागल्याच्या नंतर उद्धव ठाकरेंनी आपला अख्खा पक्ष भाजप बरोबरची युती मोडून जेव्हा महाविकास आघाडी स्थापन केली, तेव्हाचा सगळ्यात गंभीर मुद्दा जो होता तो जनमताचा. निवडणूक पूर्व युती करून, लक्षात घ्या, निवडणूक पूर्व युती असा मी शब्द वापरते. भाजप सेनेने निवडणूक लढवली होती. जनमताचा जो कौल होता तो भाजप आणि सेना यांना एकत्रला होता.
उद्धव ठाकरे यांचं आणि देवेंद्र फडणवीस यांचं पर्सनल वैयक्तिक पातळीवरती जे काही भांडण झालं असेल, खरं खोटं, कोणी कोणाचे फोन उचलले नाही उचलले, सगळं बाजूला ठेवा. सर्वसामान्य लोकांनी भाजप आणि शिवसेना यांना एकत्रित असं बहुमत दिलेलं होतं आणि जनमताचा कौल त्यांनी सत्ता स्थापन करावी असा आकड्यातून समोर आलेला होता. तो तुम्ही नाकारला. त्याच्या विरोधामध्ये तुम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलेले असताना तुम्ही बोंब हीच केली की मी जनतेचा प्रतिनिधी आहे. आता नंतर 2024ची लोकसभा भाजप आणि शिवसेना जो पक्ष आता एकनाथ शिंदेकडे त्यांनी एकत्रित लढलेली होती. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या जागा कमी झाल्या, त्यांनी ते मान्य केलं. काही कोणी आरोप केला नाही, काही कोणी आकांडव तांडव केलं नाही. शांतपणे विधानसभेच्या वेळेस एकत्रितपणे काम करून महायुती ही एकत्रपणे लोकांच्या समोर गेली. त्या एकत्र युतीला ज्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस ज्याचे गटनेते होते तो भाजप, एकनाथ शिंदे ज्याचे गटनेते आहेत तो शिवसेना आणि अजित पवार ज्याचे गटनेते ते राष्ट्रवादी काँग्रेस, तेच नाव आणि तेच चिन्ह घड्याळाचं, हे सगळं लोकांच्या समोर दोनदा गेलं. लोकसभेलाही गेलं आणि विधानसभेलाही गेलं. लोकसभेला त्यांना जागा कमी मिळाल्या, केंद्रामध्ये महाराष्ट्रात जरी कमी मिळाल्या तरी बाहेर जागा जास्त मिळाल्या होत्या. त्यामुळं बहुमत जरी हुकलं तरी बाकीच्या पक्षाच्या साह्याने भाजपने सत्ता स्थापन केली. महाराष्ट्रामध्ये ह्या महायुतीला स्पष्ट 2/3 बहुमत सर्वसामान्य जनतेनं दिलं. एकट्या भाजपला 132 जागा दिल्या. एवढं सगळं झाल्याच्या नंतर सुद्धा हा जनमताचा कौल जो समोर आलेला तो तुम्हाला मान्य करायचा नाही. आणि त्याच्यातल्या तेव्हाही अजित पवारांच्या बाबतीमध्ये तुमचे हेच आक्षेप आहेत, पण तुम्ही बोलत नाहीत. अजित पवारांची एकूण प्रकृती पाहता आणि एकनाथ शिंदे त्या तुलनेनं सॉफ्ट टार्गेट आहे शिव्या घालायला. म्हणून तुम्ही आता असं म्हणता की एकनाथ शिंदे संपणार आहे. एकनाथ शिंदे संपतील की नाही, पक्ष म्हणून अस्तित्व संपेल असं ते वाक्य आहे त्यांचं. कुठला पक्ष? एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांच्या विचारांचे वारस आहेत. 15 सप्टेंबरचं बाजूला ठेवा हो. मी आवाहन करतो, आता महानगरपालिकेची निवडणूक होऊ घातलेली आहे. कोणाला कुठलंही चिन्ह असो, मी आत्ताच तुम्हाला सांगतो, हे सगळं बाजूला ठेवा. कोणाला कुठलंही चिन्ह असो, त्या निवडणुकीमध्ये जो काही कौल समोर येईल तो हे घंटातज्ञ मान्य करणार का? आम्ही मान्य करतो. मी तुम्हाला आत्ताच सांगतो याच व्हिडिओमध्ये, जनतेचा कौल हा सगळ्यात जास्त महत्वाचा, सगळ्यात मोठा आणि लोकशाहीमध्ये सगळ्यात वंदनीय आहे. या जनतेने जेव्हा लोकसभेमध्ये ह्याच महाराष्ट्रामध्ये भाजपच्या जागा कमी करून दाखवल्या तेही आम्ही मान्य करतो. आणि ह्याच जनतेनं विधानसभेमध्ये भाजप, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या सगळ्या गटाला महायुतीला 2/3 बहुमत दिलं ते आम्ही मान्य करतो. अगदी आता सुद्धा महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये ज्या कोणाला यश मिळेल त्याचं ते यश आम्ही मान्य करू. ते मी आत्ताच सांगतो. तेव्हा आम्ही अशी तक्रार नाही करणार. असं समजूयात यांच्या म्हणण्याप्रमाणे उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस यांची युती जिंकली महानगरपालिकेत, आपण मान्य करू. मी आत्ताच सांगतो. तसं झालं तर आम्ही आधी त्यांचं लोकशाही म्हणून अभिनंदन करू. त्यांना विरोध काय करायचा, टीका काय करायची ती वेगळी गोष्ट. ह्यांची मुख्य अडचण काय माहिती का? ह्यांना ही म्हणजे लोकशाहीच मान्य नाहीये, लोकांचा कलच मान्य नाहीये. त्याच्यामुळं मी म्हणालो ना की कुठल्या पद्धतीचं कुठल्या पदार्थाचं सेवन करून, गांजा अफीम खाऊन काहीतरी अशा पद्धतीचं बुद्धीचे चमत्कार घडत असावेत आणि तशी वक्तव्य समोर येत असावी. 15 सप्टेंबर नंतर काय होणार ते दिसेलच, पण त्याच्या आधीच यांच्या बुद्धीचे चमत्कार दिसायला सुरुवात झालेली आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.